स्टार्टअप म्हणजे काय रे हो? ऍपल, ओला, बायजूस, पतंजली हे सगळे स्टार्टअप आहेत का? की फक्त टेक्नॉलॉजी असली की ते स्टार्टअप होतं? स्टार्टअप म्हणजे नवा उद्योग, पण फक्त नवा असला की तो स्टार्टअप होत नाही. स्टार्टअप म्हणजे असा बिझनेस जो एखादी मोठी समस्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने सोडवतो आणि स्केल होऊ शकतो, म्हणजे झपाट्याने मोठा होतो. 3 महत्वाच्या गोष्टींमधून. पहिलं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, दुसरं इनोव्हेशन आणि तिसरं स्केलेबिलिटी. एकच उदाहरण घेऊया झोमॅटोचं. झोमॅटोने गरज ओळखली आणि उपाय दिला. झोमॅटोचं सुरुवातीचं नाव होतं फूडी बॉय. दिल्लीत 2 इंजिनियर्सना असं वाटलं की आपल्या ऑफिसमध्ये बसून चांगलं खायचंय पण मेन्यू कार्ड मिळत नाहीये, म्हणून त्यांनी जवळपासच्या हॉटेलचे मेन्यू कार्ड स्कॅन करून ऑनलाईन टाकायला सुरुवात केली. म्हणजे हे झालं स्टार्टअपचं मूळ, लोकांच्या गरजेला नेमकं उत्तर देणं. आज झोमॅटो दररोज 2 कोटी ऑर्डर्स डिलिव्हर करतं, कारण त्यांनी सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम हेरला. दुसरं म्हणजे इनोव्हेशन, जुनं काम नव्या पद्धतीने करायचं. झोमॅटोने फक्त मेन्यू कार्ड दिले नाही, ते डिस्कव्हरी ते डिलिव्हरी पर्यंतचा अनुभव त्यांनी दिला. त्यांनी पहिल्यांदाच लाईव्ह ऑर्डर ट्रॅकिंग सुरू केलं. झोमॅटो गोल्ड आणि प्रो मेंबरशिपने लॉयल कस्टमर्स तयार केले. त्यांनी ब्लिंकिट घेतलं. आता फक्त जेवण नाही, किराणाही 10 मिनिटात घरी येतो. इन्व्हेन्शन म्हणजे नवीन शोध, पण इनोव्हेशन म्हणजे सध्याच्या गोष्टीला स्मार्ट पद्धतीने बदलणं. झोमॅटो हे नेहमी इनोव्हेटिव्ह पद्धतीने करत आले आणि म्हणून ते रिलेव्हंट आहे. स्केलेबिलिटी, कल्पना मोठी करायची क्षमता असणं. झोमॅटो दिल्लीत सुरू झालं पण थांबलं नाही. आज झोमॅटो भारतात 5000+ शहरांमध्ये आहे. 3 लाखांहून अधिक रेस्टॉरंट पार्टनर्स त्यांचे आहेत आणि 2031 मध्ये त्यांनी 9,375 कोटींचं IPO लॉन्च केलंय. कमेंटमध्ये आम्हाला कळवा की तुमच्या गावात, शहरात, कॉलेजमध्ये अशी काही गरज आहे का जी इनोव्हेटिव्ह पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि हो, फॉलो करा, शेअर करा.